नमस्कार मित्रांनो, महाभारतामध्ये धर्माच्या बाजूने लढाई लढणाऱ्या पांडवांना विजय प्राप्त करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भगवान श्रीकृष्णांना आपल्या कुळाचा संहार थांबवता आला नव्हता. कौरवांची माता गांधारी हिने भगवान श्रीकृष्णांना शाप दिला होता की जसा माझ्या कुळाचा संहार झाला तशा प्रकारे तुमच्याही कुळाचा संहार होईल. आणि गांधारीचा शाप भगवान श्रीकृष्णांनी झेलला. कालांतराने द्वारका समुद्रात बुडाली आणि यदुकुलवंशीय किंवा ज्याला यादव असं म्हटलं जातं ते यादव सगळे एकमेकांची लढाई करता करता संपून गेले. आज आपण ज्या यादवांची चर्चा करणार आहोत ते यादव मुख्यतः उत्तर प्रदेशमध्ये आहेत, पण हे यादव नाहीये, त्यांच्यातली यादवी जी आहे त्याची आपण मुख्यतः चर्चा करणार आहोत. उत्तर प्रदेश भाजपामध्ये सगळं काही आलबेल नाहीये. राज्याचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य चिडले आहेत, दुःखी आहेत. ज्या प्रकारचे ट्विट ते करत आहेत, ज्या प्रकारची भूमिका ते बजावत आहेत, ते स्वतः उपमुख्यमंत्री असूनही राज्यातल्या कॅबिनेट मीटिंगला ते जात नाहीयेत. गेले काही दिवस ते दिल्लीत डेरे दाखल झाले होते. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट हवी होती. मोदींची भेट काही मिळाली नाही, पण भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा हे मात्र केशव प्रसाद मौर्य यांना भेटले आणि ज्या प्रकारचं ट्विट त्यांनी केलं होतं आपल्या भाषणातल्या काही गोष्टींचा उल्लेख करून की संघटन हे पक्षापेक्षा मोठं असतं आणि माझे दरवाजे कार्यकर्त्यांसाठी उघडे असतील. मग अशी चूक झाली, संघटन हे सरकारपेक्षा मोठं असतं. या ट्विटच्या माध्यमातून किंवा या भाषणाच्या माध्यमातून त्यांनी थेट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा केला असल्याचं म्हटलं जातंय. उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची मोहीम तीव्र झाल्याचं सांगितलं जातंय. या मोहिमेत किती दम आहे किती नाही याबाबत मोदी सरकार आणि भाजप काय भूमिका घेते ते येत्या काही दिवसात दिसून येईलच. पण एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की भाजपामध्ये मोठे संघटनात्मक बदल घडणार आहेत आणि या संघटनात्मक बदलातनं हे लक्षात येईल की नेमकं कोणाचं पारडं जड आहे. जरी भाजपा म्हणत असली की पहिले देश मग पक्ष आणि मग मी, अर्थात सगळेच पक्ष असं म्हणतात, पण भाजपात एक पार्टी विथ द डिफरन्स म्हणून भाजपा ओळखला जात होता. पण व्यवहारात मी कधीही शेवटी नसतो. व्यवहारात मी पहिले असतो. व्यवहारात मी पहिला असला म्हणजे काही ती व्यक्ती देशद्रोही असते अशातला भाग नाही. त्या व्यक्तीला देशाबद्दल प्रेम नसतं अशातला भाग नाही. पण राजकारणात जर तुम्ही अनेक वर्ष संघर्ष करणार असाल, समाजासाठी स्वतःला वाहून घेणार असाल, तर स्वतः त्याच्यात स्थान असल्याशिवाय तुम्ही राजकारणात काहीही करू शकत नाही. आणि त्यामुळे राजकारणात मी पहिले हे कुठल्याही पक्षात आणि भाजपातही याला काही फार अपवाद नाहीये. आणि आजच्या भाजपात तर तो मुळीच नाहीये. मी टीका करत नाहीये. आणि जेव्हा मी केंद्रस्थानी असतो, कारण मी संघर्ष केलाय, मी सुखाचं आयुष्य जगायचं सोडून मी रात्री बेरात्री पक्षाची कामं केली आहेत, कार्यकर्त्यांचे फोन उचललेत, लोकांच्या सुखदुःखात सहभागी झालोय आणि मी जर हा त्रास सहन केला असेल तर त्याची फळं मी चाखणार नाही तर कोण चाखणार? ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती आपण नाकारली तर आपण भारताचं राजकारण समजू शकणार नाही. भाजपाचा एक अश्वमेध म्हटलं जातं 2014 पासून एक विजय यात्रेवर निघाला आहे आणि याच्यामध्ये कोणतीही शंका नाही की भाजपाच्या अनेक राज्यांमधल्या यशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व आणि गृहमंत्री आणि तत्कालीन भाजपाचे अध्यक्ष असलेले अमित शाह यांची रणनीती ही कारणीभूत आहे. अमित शहांचं नियोजन, अमित शहांचं संघटनात्मक योगदान वादातीत आहे.
पण जिथे मी पहिले येतो किंवा जिथे मी असतो तो पहिला असेल का दुसरा असेल, कदाचित देशानंतर मी असेल आणि माझ्यानंतर पक्ष असेल, पण जिथे मी असतो तिथे माझ्या हातात सूत्र राहावीत असं त्या मीला वाटणं स्वाभाविक असतं. घरातही घराच्या एक घरावर आपलं नियंत्रण असावं असं घरातल्या प्रत्येक स्त्रीला अनेकदा वाटत असतं. आणि अनेकदा ही वृत्ती, हे वाटणंच अनेकदा वेगवेगळ्या संघर्षांची जननी असतं. आणि त्यामुळे पक्षावर माझं नियंत्रण राहावं, मी जिथे सरकार निवडून दिलंय, मी जिथे सरकार बसवलं आहे त्याच्यावर माझं नियंत्रण राहावं. पण सत्तेचं तसं नसतं. तुम्ही ज्याला रस्त्यातनं उचलून मंत्रिपदावर बसवता त्या क्षणापासून त्याची नियत, त्याची निष्ठा बदलू लागते. तो स्वतःचं स्थान तयार करायला सुरुवात करतो, स्वतःची ताकद वाढवायला सुरुवात करतो. या सगळ्याचा उत्तर प्रदेश भाजपाशी काय संबंध, हा प्रश्न तुमच्या मनात येणं स्वाभाविक आहे. पण भाजपामध्ये मी वारंवार वेगवेगळ्या व्हिडिओत हे सांगितलेलं आहे, 2014 पासून एक मॉडेल तयार केलं गेलं. मुख्यमंत्रीपदी अल्पसंख्याक समुदायाच्या व्यक्तीला बसवायचं, ज्याच्यातनं एक गोष्ट निश्चित होईल की ती व्यक्ती अल्पसंख्याक समाजाची, म्हणजे हिंदूंमधल्या अल्पसंख्याक, त्या राज्यातल्या अल्पसंख्याक समाजाची असल्यामुळे, म्हणजे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस ब्राह्मण 3.5% वाले, हरियाणामध्ये खट्टर, झारखंडमध्ये दास, गुजरातमध्ये रुपाणी आणि उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ. उत्तर प्रदेशमध्ये ठाकूर लोकांची संख्या अन्य मोठ्या समाजांपेक्षा छोटी आहे, काहीतरी 7% का काहीतरी त्याला ठाकूर म्हणता येतील. उत्तर प्रदेशमध्ये ओबीसी समाज सगळ्यात मोठा आहे आणि त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले केशव प्रसाद मौर्य यांना मुख्यमंत्रीपद न मिळता ते मुख्यमंत्रीपद योगी आदित्यनाथ यांना मिळालं. योगी आदित्यनाथ यांनी ते सार्थ ठरवलं. 2022च्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी भाजपला मोठा विजय मिळवून दिला. 2019च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी, आणि अर्थात सगळ्या दोन्ही निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं योगदानही तितकंच मोठं होतं. पण असं असलं तरी उत्तर प्रदेशमधल्या ज्या फॉल्ट लाईन्स आहेत त्या काही 5 वर्षात नष्ट होणार नाहीये. भाजपाने जेव्हा हिंदुत्वाचा विचार मागे टाकला राम जन्मभूमी आंदोलनात, उत्तर प्रदेशने भाजपाला भरभरून मतदान केलं होतं. पण बाबरी ढाचा पडल्यानंतर भाजपाने आक्रमक हिंदुत्वापासनं एक सेफ डिस्टन्स, सुरक्षित अंतर राखायला सुरुवात केली आणि उत्तर प्रदेशचं राजकारण जातीपातीच्या गर्तेत सापडलं. आणि या जातीपातीच्या गर्तेत भाजपाला फॉर्म्युला न सापडल्यामुळे भाजपाची अवस्था पहिल्या क्रमांकाचा पक्ष ते 4थ्या क्रमांकाचा पक्ष एवढी झाली, अगदी काँग्रेस भाजपाच्या पुढे गेली. आणि या सगळ्यावर उत्तर म्हणून भाजपाने जेव्हा 2014च्या निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या, तेव्हा कधी सपा कधी बसपाच्या नेतृत्वाखाली सरकारला कंटाळलेल्या उत्तर प्रदेशवासियांनी आपकी बार मोदी सरकार या नाऱ्याला मतदान केलं. भाजपाला उत्तर प्रदेशमध्ये 80 पैकी 71 अधिक 2 73 जागा मिळाल्या. पण तरी देखील जातीपातीतलं अंतर्गत राजकारण काही संपलं नाही. 2017च्या निवडणुकीमध्ये अमित शहांच्या फॉर्म्युलानुसार योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्रीपद मिळाल्यावर जे महाराष्ट्रात झालं तेच उत्तर प्रदेशमध्ये होणं स्वाभाविक होतं. जेव्हा तुम्ही अल्पसंख्याक समाजाच्या व्यक्तीला मुख्यमंत्री बनवता तेव्हा मोठ्या समाजाचे नेते त्यांना चॅलेंज करायचा प्रयत्न करतात आणि मग तो मुख्यमंत्री प्रशासनाच्या साहाय्याने सरकार चालवण्याचा प्रयत्न करतो. जे महाराष्ट्रात झालं, जे गुजरातमध्ये झालं, जे उत्तर प्रदेशातही झालं. आणि म्हणून ही जी तक्रार आहे की कार्यकर्त्यांची कामं होत नाहीत, कारण प्रशासन जेव्हा तुम्ही सरकार चालवायला वापरतात, राजकीय व्यूहनीती चालवायला तुम्ही प्रशासन वापरतात, तेव्हा कार्यकर्त्यांची कामं, जनतेची कामं होतात पण कार्यकर्त्यांची कामं होत नाहीत. ही जी तक्रार आहे ती भाजपाच्या वेगवेगळ्या राज्यांमधल्या लोकप्रिय मुख्यमंत्र्यांविरुद्ध ही तक्रार होती की कामं तुम्ही चांगली करता, भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत, पण कार्यकर्ते त्यांची अपेक्षा असते की इकडचं तिकडचं एखादं कॉन्ट्रॅक्ट मिळावं, सरकारकडनं काहीतरी मदत केली जावी, कारण जसा त्याग तुम्ही केलाय आणि त्या त्यागामुळे जसे तुम्ही खुर्चीवर बसलाय तसा त्याग मीही केलाय.
कोणी तुरुंगात गेलंय, कोणी अंगावर केसेस घेतलेत, कोणी करिअर सोडून पक्षाचं काम करते. आणि माझी पण अपेक्षा असते, मोठी अपेक्षा नसते, मंत्रिपदाची अपेक्षा नसते, पण कुठल्या तरी शासकीय समितीत यावं, कुठलं तरी कॉन्ट्रॅक्ट मिळावं, कुठलं तरी पद मिळावं. आणि ती जेव्हा पूर्ण होत नाही तेव्हा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असते. अर्थात कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असली तरी देखील निवडणुका जिंकता येतात, कारण समाज माध्यमांनी तुम्हाला कार्यकर्त्यांना बायपास करून थेट लोकांशी संवाद साधणं, लोकांच्या भावनेला हात घालणं शक्य झालेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही ते करू शकता तेव्हा कार्यकर्ते खुश नसतानाही तुम्ही निवडणुका जिंकू शकता. हे पूर्वी कदाचित शक्य नव्हतं, पण आता ते शक्य झालेलं आहे. काँग्रेस तर कार्यकर्ते कधी नसताना, कारण काँग्रेसचे कार्यकर्तेच नाहीत, तरी काँग्रेस वर्षानुवर्ष निवडणुका जिंकत होती. पण जेव्हा मात्र वारे विरोधात व्हायला लागतात तेव्हा या सगळ्या गोष्टींची अडचण होणं स्वाभाविक आहे. आणि तीच गोष्ट उत्तर प्रदेशमध्ये झाली. उत्तर प्रदेशमध्ये चूक अशी झाली माझ्या दृष्टीने, ती म्हणजे योगी आदित्यनाथ यांची दुसरी टर्म 2022 नंतर त्यांनी मोदींच्या मॉडेलचं अनुकरण करण्याचा थोडासा प्रयत्न केला. पहिल्या टर्ममध्ये बुलडोझर बाबा अशी प्रतिमा सशक्त झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी दुसऱ्या टर्ममध्ये विकासावर लक्ष कॉन्सन्ट्रेट केलं, एकत्र केलं. आणि जेव्हा उत्तर प्रदेशचा विकास वेगाने व्हायला लागला, रस्ते बनायला लागले, भव्य राम मंदिर त्याचेही अयोध्येचा रूप वर्ण पालटला, वाराणसीमध्ये मोठा विकास झाला, अन्य ठिकाणी कामं होऊ लागली, तेव्हा कार्यकर्त्यांच्या मनातली जी नाराजी होते ती आणखीन वाढणं स्वाभाविक आहे. गुजरातमध्ये जसं नरेंद्र मोदींनी दंगलींनंतरची काही 4-5 वर्ष त्याच्यामध्ये त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे आणला, पण त्याच्यानंतर त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा बॅकस्टेजला नेऊन गुजरात मॉडेल ऑफ डेव्हलपमेंट, गुजरातचा विकास हे मॉडेल केंद्रस्थानी ठेवलं. हे होत असताना उत्तर प्रदेशमधलं जे समीकरण आहे, उत्तर प्रदेशचा इतकी वर्ष, इतकी दशक जातीयवाद इतका भिनलेला आहे, आणि या जाती जातींचं परस्परांमध्ये जे संबंध असतात आणि त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजिक वोटिंग, बाकीच्या ठिकाणी बरेचदा फक्त मुस्लिम स्ट्रॅटेजिक वोटिंग करतात, उत्तर प्रदेशमध्ये सगळेच जण स्ट्रॅटेजिक वोटिंग करतात. आणि म्हणूनच मायावतींच्या सरकारला ब्राह्मणांनी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला होता, कारण अखिलेश यादव किंवा मुलायम सिंग यादव यांच्या सरकारमध्ये ब्राह्मणांना काही मिळत नव्हतं आणि काँग्रेस सत्तेवर येण्याच्या परिस्थितीत नव्हतं. म्हणजे सुरुवातीला ब्राह्मण उत्तर प्रदेशमध्ये 11 का 12% ब्राह्मण आहेत, ते सुरुवातीला काँग्रेसला सातत्याने मतदान करायचे. राम जन्मभूमी आंदोलनाच्या वेळेला ते भाजपच्या सोबत आले, पण नंतर जसा हिंदुत्वाचा विसर भाजपला उत्तर प्रदेश पुरता पडला आणि सपाची सत्ता आली आणि त्यांना काही मिळेना असं झालं, मग त्यांनी हाती नाही गणेश है ब्रह्मा विष्णू महेश हे बसपाचं, म्हणजे तिलक तराजू और तलवार इनको मारो जोडे चार असं म्हणणारा बसपा हाती नाही गणेश है ब्रह्मा विष्णू महेश है अशी घोषणा बसपाही देऊ लागला. कारण बसपाचे दलित किंवा जाटव त्याच्यातही आणि ब्राह्मण हे एकत्र आले आणि त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये असं कॉम्बिनेशन होणं स्वाभाविक आहे. तसं उत्तर प्रदेशमध्ये जो ठाकूर समाज आहे, योगी आदित्यनाथ यांचा समाज आहे, त्याच्या विरुद्ध एक प्रकारची एक त्याला ईर्ष्या मत्सर असणं स्वाभाविक आहे की सरकारी ठेक्यांमध्ये यांना प्राधान्य मिळतं, ठाकूर लोकांना प्राधान्य मिळतं. समजा ब्राह्मण आमदारांनी जमीन बळकावली तर त्याच्या विरुद्ध कारवाई होते, पण ठाकूर आमदारांनी जमीन बळकावली तर त्याला कमी कारवाई होते. ब्राह्मण गुंड असेल तर त्याचा एन्काउंटर केला जातो किंवा मुस्लिम गुंड असेल तर त्याचा एन्काउंटर केला जातो, ओबीसी गुंड असेल तर त्याचा एन्काउंटर केला जातो, पण ठाकूर गुंड असेल तर त्याला फक्त जेल होते, म्हणजे त्यालाही शिक्षा होते. अशा प्रकारच्या, हे खरं आहे का खोटं याच्यात मी जात नाही, पण अशा प्रकारची लोकांची वृत्ती आणि ह्या ज्या जिथे जिथे हे छेद दिसले तिथे मोठी भगदाड पाडायचं काम विरोधी पक्षांनी केलं, याच्यामध्ये वाद नाही. ब्रजभूषण शरण सिंग यांचा मुद्दा काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी एवढा लावून धरला होता, तिथेही ब्रजभूषण शरण सिंग यांची जात मध्ये येतेच. आणि मग असा एक नॅरेटिव्ह पुढे सोडला जातो की ते ठाकूर असल्यामुळे त्यांच्या विरुद्ध कारवाई झाली नाही, जर त्यांच्या जागी दुसरा कोणीतरी असता तर कारवाई झाली असती. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या उत्तर प्रदेश सारख्या राज्याच्या राजकारणात मॅटर करतात. आणि त्या जेव्हा मॅटर करतात आणि जेव्हा तुम्ही कार्यकर्त्यांच्या ऐवजी प्रशासनाच्या साह्याने सरकार चालवत असतात, प्रशासनाला तुम्ही प्रचार यंत्रणेसारखं वापरत असतात, ज्याचा महाराष्ट्रातही वापर झाला, गुजरातमध्येही वापर झाला आणि गुजरातमध्ये त्याचा फटका कोविड काळात बसला, म्हणून तर रुपाणींना बदलावं लागलं.
कारण प्रशासनाच्या साह्याने सरकार चालवत होते, प्रशासनाच्या साह्याने निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत होते आणि मग तिथे कार्यकर्ता दुरावल्याची भावना अधिक तीव्र झाली। उत्तर प्रदेशमध्येही तसं झालं, पण अर्थात त्याच्यासाठी योगी आदित्यनाथ जबाबदार आहेत का योगी आदित्यनाथ यांना कायम तारेवर लटकत ठेवणारे वरचे लोक जबाबदार आहेत? म्हणून म्हटलं ना, राजकारणातला मी महत्वाचा असतो आणि जर मी उत्तर प्रदेशामध्ये विजय मिळवून दिला असेल तर उत्तर प्रदेशवर माझं नियंत्रण असलं पाहिजे आणि त्यामुळे मग मी तिथे मुख्यमंत्री बसवला असेल तरी तो मुख्यमंत्री बळकट होणार नाही, ताकदवान होणार नाही, याच्यासाठी मीच प्रयत्न करतो। हा मानवी स्वभाव आहे। मी याच्यावर कोणावर टीका करत नाही। उद्या मी तिथे बसलो तरी कदाचित मी असंच करीन, कदाचित नाही नक्की असं करीन, कारण तसं जर मी केलं नाही तर राजकारणात माझं टिकून राहणं अवघड आहे आणि जर मीच टिकून राहिलो नाही तर राजकारण कसलं? हा व्यवहार झाला। पण त्याच्यामुळे जी समस्या भाजपाला देशभर अनेक ठिकाणी भेडसावते ती उत्तर प्रदेशमध्ये भेडसावते आणि त्याच्यावर उत्तर कसं शोधायचं हा प्रश्न आहे। कदाचित आता हे उत्तर शोधण्याची आवश्यकता नाहीये। उत्तर प्रदेशमध्ये मी गेलो होतो, मला धक्का बसला। तिथले पत्रकार उघडपणे सांगतात की जे हाथरस प्रकरण होतं ते भाजपाच्याच नेत्यांचं कारस्थान होतं। म्हणजे बघा, इकडे आपल्याला वाटतं की हे सगळं आणि खरं काय खोटं काय त्याच्यात मी पडत नाहीये पुन्हा, तिथले पत्रकार तिकडे सामान्य लोक काय म्हणतात ती चर्चा सांगतो। पण अशा प्रकारच्या गोष्टी लोकांना खऱ्या वाटू शकतात, यातच खरी मेख आहे आणि ती ओळखणं आवश्यक आहे। आणि त्यामुळे भाजपाला आता यातल्या काही गोष्टी मान्य करायला पाहिजेत की असं काही राजकारण अगदी रामराज्यासारखं आदर्श राजकारण कधी होणार नाही। वेगवेगळे नेते एकमेकांचे तंगड्या ओढायचे, एकमेकांना ढकलायचे प्रयत्न करत राहतील आणि अन्य पक्षांमध्ये याच्याहून प्रचंड वाईट परिस्थिती आहे। पण हे जरी झालं तरी देखील आतापर्यंत जे मॉडेल आपण उभारलं होतं त्याचा जसा फायदा झाला तसा त्याचा तोटाही आपल्याला होऊ शकतो हे भाजपच्या लक्षात आलंय आणि त्याच्यात दुरुस्ती करणं आवश्यक आहे। ती जर दुरुस्ती भाजपाने वेळीच केली नाही आणि जे हिंदुत्वाचा मुद्दा थोडा बॅकफुटला नेऊन उत्तर प्रदेशच्या विकासाचा मुद्दा, कारण मोदींनी 5 वर्षांनी गुजरातच्या विकासाचा मुद्दा आणला, आपणही उत्तर प्रदेश, पण उत्तर प्रदेशमध्ये विकासाचं राजकारण एवढ्या लगेच बाळसं धरणार नाही। गुजरातमध्ये व्यापार उद्योग धंदा याला शेकडो वर्षाची परंपरा आहे, तशी उत्तर प्रदेशमध्ये नाहीये आणि त्यामुळे भाजप जेव्हा याच्यावर उत्तर शोधेल तेव्हा भाजपने हे विचार केला पाहिजे। योगी आदित्यनाथ यांना जर बदली करण्याचा प्रयत्न भाजपने केला तर कदाचित उत्तर प्रदेशमधलं राजकीय संकट ते थोडा काळ टळू शकेल, पण राष्ट्रीय पातळीवर ती भाजपची सगळ्यात मोठी चूक असेल, कारण आज नरेंद्र मोदींनंतर भाजपचे सगळ्यात लोकप्रिय राष्ट्रीय स्तरावर म्हणतोय मी जर उमेदवार कोण असतील, चेहरा कोण असतील तर ते योगी आदित्यनाथ आहेत आणि त्यामुळे उत्तर प्रदेशमधल्या पराभवासाठी त्यांना जबाबदार धरणं, पराभवाचे अनेक कारण आहेत, तिकीट वाटप कसं झालं त्याच्या अनेक कहाण्या आहेत, पण जर त्याच्यासाठी योगी आदित्यनाथ यांना जबाबदार धरलं तर ती राष्ट्रीय पातळीवरची ही मोठ्या चुकांपैकी एक असेल आणि त्यामुळे भाजपला याच्यातनं मार्ग काढायचा आहे। एकीकडे कार्यकर्त्यांना संतुष्ट ठेवायचं आहे, कार्यकर्त्यांना संतुष्ट ठेवताना पक्षातल्या इतर नेत्यांचंही समाधान करायचं आहे। त्यांना ताकद दिली तर त्यांनी मुख्यमंत्र्यांचे पाय ओढू नयेत हेही काळजी घ्यायची। थोडक्यात काय, हा गुंता सोडवायचा आहे आणि हा गुंता सोडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्ष घातल्याशिवाय हा गुंता सुटणार नाही। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राजकीय संघटना नाहीये, सांस्कृतिक संघटना आहे, पण जेव्हा घरात मुलांमध्ये वादविवाद होतात तेव्हा वडिलकीच्या नात्याने त्यांना मार्गदर्शन करणं हे संघाचं कर्तव्य आहे आणि संघ ते करत आलाय आणि तशाच प्रकारची भूमिका संघालाही पार पाडावी लागेल। या सगळ्या गोष्टी भाजपच्या समर्थकांना, कार्यकर्त्यांना, ज्यांना राजकारणाचे हे कंगोरे माहीत नसतात त्यांना कदाचित पचायला या अवघड जातील, पण राजकारण हे कायम असंच आलेलं आहे, असंच असतं। पण मला खात्री आहे की भाजप याच्यातनं मार्ग काढेल, जे उत्तर शोधेल त्याच्यातनं एक मध्यम मार्ग काढला जाईल। कार्यकर्त्यांना संतुष्ट ठेवून सुप्रशासनाला बाधा येणार नाही आणि विचारधारेपासून मार्ग बदलणार नाही ही काळजी आता भाजपला घ्यायची आहे। अजून निवडणुकांना 2 वर्ष आहेत, 3 वर्ष आहेत आणि त्यामुळे वेळ आहे, पण ही काळजी आता भाजपला घ्यायची आहे। हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे। तुर्तास इथेच थांबतो, पाहत रहा MH48।